32,170 किलोमीटर्स होतं तेव्हा लेहची लडाखची गाव सोडतोय आपण कारगिल. आणि ही सुरूर नदी आहे. हे सगळे माउंटेन रेंजेस आहेत कारगिलचे. हे कारगिलचं बघा कसं स्टे करतात सगळेजण. भारी ना. हे सुरूर रिव्हर आहे आणि आपण आता कारगिल सोडतोय आणि लेहसाठी निघतोय, रवाना होतोय. लेट्स गो. माझ्याकडे ग्लव्स बघ कसं मस्त घेतलेत. ह्याच्यामध्ये थंडी नाही लागणार. मस्त ना. पाहू शकता इकडची घरं बघा किती कशी आहेत, म्हणजे कलरलेस आहेत थोडीफार. आणि हे माउंटेन रेंजेस आहेत. मी आणि माझी मेगा चारीझाड नवीन नवीन ग्लव्स. आणि इथून आपल्याला लेह आहे 225 किलोमीटर्स. मी एक्स्ट्रा पेट्रोल पण कॅरी केलं आहे आणि माझे टाकी फुल पण आहे. सी टाकी फुल आहे एकदम. सो लेट्स गो लेहची राईड करायला. गाईज मी आता लेह हायवेला आहे. मेलबेकला मी पोचणार आहे थोड्या वेळात. आणि इकडे मला थांबावंसं वाटलं की हा लोकेशन दाखवावा तुम्हाला. किती सुंदर आहे बघा लोकेशन. बाजूला वाहणारी नदी, हे असे डोंगर आणि तिकडे बघा त्याच्या पाठी लडाख आहे. हे पण लडाखच आहे. मी आणि माझी मेगा चारीझाड. सी आम्ही आता लडाखला पोचणार आहे. काहीतरी 180 किलोमीटर्स आहे इथून. आणि ते बघा तिकडे इधर देवाचं मंदिर है. 20 किलोमीटर 30 किलोमीटर के बाद आप सिर्फ ले एरिया में पहुंचेगा. ले एरिया में पहुंचेगा. ये लामायुरू है ना. हाँ. लामायुरू ले एरिया है. अच्छा. अभी ये गोजिला है ना. हाँ. गोजिला से ये पूरा उधर ले तक लद्दाख एरिया है. अच्छा. हाँ. तो मैं अभी कहाँ से आई पता है. हाँ. मैं महाराष्ट्र से आई है. तो महाराष्ट्र में तो मैं पहुंचा था आपका वो जो छत्रपति शिवाजी महाराज. हाँ, ये नागपुर में भी पहुंचा था. ये इधर पुणे में भी पहुंचा था. औरंगाबाद में पहुंचा था. ये झांसी में भी पहुंचा था. और ये बम्बई, भोपाल, सांची, औरंगाबाद, एलोरा, नागपुर, हेजवाड़ा, बसुबाल, हैदराबाद, सही नंदे. भारी भारी मिलके बहुत बहुत अच्छा लगा. अच्छा. आपका एरिया में हम 2 तरफ पूरा घुमा है. महाराष्ट्र केरला में भी गया. अच्छा. आप यही के हो, लद्दाख के ही हो. रहने वाला हूँ. या लद्दाख के ही रहने वाले हो. इधर रहने वाला है. मेघबाल में. हाँ. मेघबाल ना. हाँ. क्या गांव का नाम है पीछे हो गया वो ये मुलबेक. हाँ. मैं मुलबेक के हो ना. अच्छा था वो, बहुत अच्छा है. वो माउंटेन रेंजेस है ना उधर का, बहुत प्यारी थी. इधर है ना आप एक लेडीज है ना. हाँ. कोई संसवन नहीं है. हाँ पता है, देखा मैंने. अच्छा है, बहुत एरिया है. थैंक यू. और कोई चिंता नहीं है. हाँ. ऐसा तो उधर भी चाहिए इधर भी चाहिए, लेकिन कोई आपको सुनसान नहीं है. कोई गलती हो गया तो आपको देखभाल करेगा, मदद करेगा. बरोबर है, बरोबर. मैंने ये नोटिस किया है बहुत ज्यादा. चलो प्रणाम. तो बम्बई का रहने वाला है आप. हम तो इधर जेल में बैठे हुए, कोई हराली कुछ नहीं है. पर आपके पास तो बर्फ रहती है ना. इधर है ना ऐसा है, इस वक्त ना ठंडी है ना गर्मी है, थोड़ा मौसम अच्छा है. अच्छा. हाँ. पर बर्फ कहाँ मेरे को मिलेगी देखने के लिए. बर्फ तो अभी तो ऊपर तो मिलेगा. आप नीचे वाले में तो खत्म हो गया. चलो थैंक यू सो मच. बाय बाय. जय महाराष्ट्र. आराम से जाओ. चालेल. बाय. खुशी में इधर से आएगा. हाँ. नहीं उधर से, मनाली से. मी आहे ना लडाख वरून आहे ना एक ग्लव्स घेतलेत लडाखची आठवण म्हणून. सी मी पॉवर रेंजर्सचा येल्लो वाला ड्रेस कोड वाली ती पोरगी ती वाटते ना. भारी ना. सी. आणि हे लडाखचे माउंटेन रेंजेस आहे. ओके. हे इकडे सगळीकडे बर्फच असतं. बर्फ. तर आता बर्फ नाही आहे. आता काय बर्फ खतम हो गया. आणि आता आपण आलोय वसाड डोंगर पाहायला. भारी बघा
लडाखचे रोड बीड सगळे एकदम बेस्ट झालेत. पहिले जे आलेले लोक त्या लोकांनीच रायडिंग चांगली केली आहे. आपल्याला काय आयतं सगळं भेटलंय. वी आर जेनझीज. आणि जर लडाख अजून डेव्हलप व्हायच्या नंतरला तुम्ही येत असाल तर तुम्हाला एकदम नॉर्मल भेटेल सगळं. सो जे पण कामं आहेत ना ते सगळी काढून म्हणजे बाजूला ठेवा अँड प्लॅन दिस लडाख ट्रिप. काय नंतरला मग सगळंच डेव्हलप होणार आहे. काय बघणार आहे तुम्ही लडाखमध्ये? झेंडूचं फुल. तिथे पक्षी पण ना त्याच्या शेपट्या मोठ्या आहेत. टकरा चुके हैं हमसे मुसाफिर ये तो कहीं. तिकडे तर माणूस चालतोय त्या डोंगरवरती आणि त्या ना शिप्स आहेत तिथे वरती. हे कसं करत असेल तो? हो ना, चरायला घेऊन गेला तो. गावात हे सगळे असेच आहेत लडाखचे माउंटेन. नुसता भुसा नुसता भुसा नुसती रेतीसारखा भुसा. तिथं पंछी 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 केवढूस पंछी आहे. ज्यांना पण आहे ना लेह लडाखची ट्रिप मारायची आहे कधीपासून आहे. सगळे जातात म्हणून या लोकांचं पण ड्रीम आहे. ते काय रायडर्स लोकांची वारी वगैरे बोललं जातं. बरोबर ना? आम्ही तर काय गडावरचे पोरं आहेत जे हे पण कामं चालू केलेत. आम्ही रायडिंग करत लेह लडाख पर्यंत पोचलो आहोत. जर तुम्हाला लडाख करायचं असेल ना भाई लवकर या. इकडे सगळं डेव्हलप्ड आहे. तुम्हाला ते खडग्याचे रस्ते आता तरी बघा लडाखमध्ये फुल डेव्हलप्ड आहे. कुठेच नाही आहेत खडग्याचे रस्ते, राहिलेच नाही आहेत. काय राईड करणार तुम्ही? फक्त थंड हवा आहे बस. थंड हवा. हे देखो पूर्ण हे पुण्याचे रस्ते वाटतात. काय तू मातीत काय तुला काय माती बिती भेटणार या डोंगरावरती? तुला का तुझी गाडी चढवायला लागेल. बाकी काय नाही. देखो बर्फीले पहाड आ गए है. लेचं फिलिंग यायला लागलंय. थंड थंड हवा सुटली आहे आणि त्याच्या मागे आहे ना लडाख आहे सिटी कारगिलची. खूप थंडी लागते मला. मावळे मीच लढणार चाकर शिवाच होणार. छत्रपती शिवाजी महाराज पण इथे येऊन गेले असतील ना. किती भारी ना. कोणत्या तरी राजाबरोबर तर भेटलेच असतील. त्यांना तिथे किती एकदम हे केलं असेल ना म्हणजे चांगलं. आई मोठा महाराष्ट्राचा राजा आलाय. एक नंबर. सल्यूट यार. आम्ही गडा डोंगरचा राहणार चाकर शुभाच होणार. आम्ही गडा डोंगरचा राहणार चाकर शुभाच होणार. गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी. गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी. देवाचा झेंडा वलकडा धरून मोठ्यान द्यावी भरून. नाहीतर तेव्हा मी जातो दुरून. मल्हारवाडी मोठ्यान द्यावी भरून. नाहीतर तेव्हा मी जातो दुरून. भारी ना आपला इंडिया. भारत काय बनवला यार. सुपर. 10 on 11. एक नंबर. एक त्याच्या सुंदर आणि थंड हवेसाठी. गाईज गेल्यांनी माझी पण गाडी बाजूला केल्याने फोटो काढायला. मला सांगायचं ना मरतात मी. कोणाच्या पण गाड्या अशा उचलतायत. आणि मी इथं बसलाय
माउंटन मॅडनेस ना, तर मग माउंटनला बघते मी इकडे बसून. अरे ना मी कला पाचच्या इथे आलो आणि माझ्या मेगा चारी साईडला आहे ना सगळे लोक पाहायला आले आणि सगळे आता आगरीवाले. स्नोफॉल स्नोफॉल बर्फ भेटलं फायनली. आग्री रायडर्स ऍट नमिक कला. काय म्हणताय, कुठून आलात तुम्ही? घोडबंदर रोडचे कासवडे गाव, वाघील गाव आणि भांडरपाडा गाव, 3 गावांची आम्ही. अमेझिंग अमेझिंग भारी. आणि आपण आलो, आपण महाराष्ट्राचे सगळे माणसं भेटले आणि बघा कसं स्वागत केलंय लडाखनी. जबरदस्त स्वागत झालंय, 1 नंबर स्वागत झालंय. ते पण स्नो पडायला लागले. काय बघ स्नोफ्लेक्स पडतात माझ्या हातावर. नमिकला पाचच्या इथे आपण आलोत आणि आपल्याला इथला रिअल रायडर्स आता भेटलेत. सो जय महाराष्ट्र, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की. सगळे मुंबईचे ठाण्याचे खूप खूप आभारी आहे. मला खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून सुद्धा. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं, असं भेटत राहू. चला बाय बाय. सेफ जर्नी. आणि ना राईड करायला पण खूप आनंद होता. मोटिवेशन जेव्हा आहे ना कोकणातला माणूस म्हणजे मी लडाख राईडला येतो म्हणजे की हे, तेव्हा त्याचं आहे ना पेट्रोल वाचवायची निंजा टेक्निक. जेव्हा पण खाली उतार असेल ना तर भाई तो असा ॲक्सेलरेटर सोडून देतो. जहाँ जानी है वहाँ लेके जाओ हमें. मी आणि माझी मेगाचारी जाड पेट्रोल वाचवतोय. ये बाई यांची घरं बघा. मला काय माझ्या बाजूला काय मला काय हक करायचं होतं का? एवढ्या बाजूने कट मारून गेलास मेला जर रक्ताळा. आपण कुठे आलोय माहितीये? कंग्राल. कंग्रालचे घर बघा. हाय टर्कीला जायचंय मला. माझं ड्रीम डेस्टिनेशन तो पण आहे एक. आणि टर्कीच दिसतंय मला. सी काय गोरा गोरा पान आहे तो पोरगा. नुसते टमाटर सारखे चिक्स आहेत. माहिती कलर काळ्या मारत. आय डोंट नो. कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. मला माहित नाही. फिर से उठ चला उड़ता छोड़ा है जान से. चला रे बाबानो या वरतीया मामा, वरतीया मामा. काय झालं ह्यांचं काय बघूया. मामा काय म्हणता. आधी ना मला खाई जायचंय. मी दोघं बघणार. तुला कामाला जायचंय तुझा. आणि हे आणि तिकडे देव आहे मोठा देव. मी ना इथे आता आले आहे. इथं कोणच नाहीये आणि मी माझी मेगाचे रिझल्ट तिथे थांबवले आणि मी इथं पडलाय. हे बघ. सोलो रायडर पडला इथं खाली येऊन. मस्त पैकी आराम करतोय लडाख मध्ये येऊन. आणि हे बघा इथे मॉन्युमेंट आहे. ओ वाव, हे किती मस्त आहे बघ. हे बाग सगळीकडे ना वाघ आहेत. त्याच्यानंतर हे असे स्टॅच्यूज आहेत. त्याच्यानंतरला मग हे
असं आहे मॉन्युमेंट. त्याच्या बाजूला बघ असे डोंगर आहेत भारी ना. अरे आणि मी इथं पडलाय बघ, देवाला बघतोय. कारण की तो असा आहे ना, वरती मान करायला लागते आणि माझ्या हेल्मेट मुळे मी खाली पडतोय, म्हणून मी झोपून बघतोय देवाला. आपण इथे ह्या प्लेसच्या इथे आलो आहोत, गुरु पद्म संभवा तिथे. तर आपण ही स्टॅच्यू पाहत आहोत, देवाची प्रतिमा. आणि हे असं दृश्य आहे, तिकडे सगळे स्नोनी ढकलेले माउंटन आहेत आणि मी इकडे आहे. मस्त ना, देव असा आहे हे बघा. चला आता पुढे जाऊया, तिथं लय तापलं आपण आईच्या गावात. चला, आणि बाजूबाजूचा परिसर बघा कसा आहे ते पण दाखवूया आपण तुम्हाला. ये देखो, त्यांची घरं बघा मस्त ना. चलो बाय, आशीर्वाद असू दे माझ्यावरती पण. गाईस हा माउंटन बघा, सो गाईज फाटुल्याला आल्यावरती मला व्हाईट कलरचा बर्फ पाहायला भेटलंय. हे बघ, अमेझिंग ना. अरे हम इधर आहे, माझे हात गार झालेत यार. राईड करताना ना खूप थंड हवा येते. त्यामुळे लडाखच्या लेह ह्या डिस्ट्रिक्ट मध्ये आपण पोहोचलो आहोत. आणि इथे आता गाव लागलंय एक. वाव, लोकेशन मध्ये किती भारी आहे. वाव, मस्त आहे ना. लेण्यासारखं आहे काहीतरी. लेणी, बौद्ध लेणी. अमेझिंग मॉन्युमेंट. तिकडे वरती पूजा चालली. ओ गॉड, लुक एट दिस. सो वी आर अराउंड एट लेह. हे सगळी लेहचीच गाव आहेत. अजून 125 किलोमीटर्स लेह आहे इथून. लामा युरू आपण तिथे आलो होतो. आता यमा युरुलू काहीतरी नाव आहे. नॉर्ज तिकडे मॉन्युमेंट होतं, तिकडे आलेली यमायुरू त्या मंदिराच्या इथे. आणि मंदिराच्या इथे प्रवेश करताना तिकडे एंट्री फी द्यायला लागते. मंदिरात जाण्याकरिता एंट्री फी 50 रुपयेच आहे एंट्री फी. पण देवाला भेटायला एंट्री फी मी पहिल्यांदा बघितला आणि ते प्रिन्सिपल्समध्ये नाही येत माझ्या. तर मी निघाले तिथून. आता कोणत्या पण मंदिरामध्ये जर एंट्री फी असेल, मंदिरामध्ये जाऊन मग दर्शन घ्यायची, तर नाही. ते असं लवकर दर्शन घ्यायचंय आणि मग पैसे द्यायचे ते आपल्या इकडे चालतं. पण मंदिरातच एंट्री फी घेत आहेत की मंदिर पाहायचं आहे तर मग एंट्री फी द्या. मी आता इथून निघते. आता पुढे जाऊया. मस्त होतं ते, पण एंट्री फी असल्याच्या कारणाने मी नाही गेली. 50 रुपये परत ते बॅग राहू देत. एंट्री फी देवाला भेटायला एंट्री फ्री नॉट वर्थ. मेंटेनन्ससाठी ते मला बोलले की मेंटेनन्ससाठी लागतं. पण आमच्या जर गावामध्ये मंदिर असलं तर आम्हीच मेंटेन करतो ना. आता मार्लेश्वर केवढं आतमध्ये आहे, थोडी आम्ही त्यांची एंट्री फी घेतो. हे काय खुर्दुंगला. चला पुढे जाऊया. खाली आल्यावरती आहे ना द थारपालिंग रेस्टॉरंटच्या इथे मी ऑर्डर दिलेली आणि त्यांनी आहे ना, मी त्यांचं स्पेशालिटी घेतलेला आणि त्यांनी डायरेक्ट बोलले की म्हणजे काहीतरी ना टॉफीवरून मी बोलली
की आमच्याकडे ना अशी हाफ टॉफी भेटते, तुमच्याकडे लॉंग टॉफी भेटते. तर मला बोलायला लागले काय महाराष्ट्र गरीब आहे. मी ऑर्डरच कॅन्सल केला आणि आता पुढे चालली. भाड में घ्या सगळा. पण ह्याच्या या हॉटेलमध्ये कोणी महाराष्ट्रीयन येऊ नका. द थारपलिंग रेस्टॉरंट. तुम्ही बघू शकता काय खतरनाक डोंगर आहेत आणि त्या खतरनाक डोंगरातून आपली कोकणातली पोरगी जातीये. सोलो ट्रॅव्हलर आता थोड्याच वेळात लेहला पोहोचणार आहे. सकाळपासून मी जेवली नाही आहे. थोड्या वेळात आपण पोहोचू तेव्हा आपण जेवायला घेऊ. हे डोंगर बघ काय भारी आहेत. थंड थंड हवा सुटले. वाव अमेझिंग. काय घाई आहे याला काय माहिती. थोडासा हवा येते नुसती. गाईज आपण आता निमूला पोचलोय. निमूला येताना तिकडे खूप एक मोठा ना असा पठार होता, ओपन स्पेस. आजूबाजूला खूप सारे ओपन स्पेस होता आणि डायरेक्टली बर्फाचे डोंगर होते. तिथे एवढी जोरजोराची हवा चालत होती ना, मला तिथे पहिल्यांदा अशा हवेच्या टायमाला थांबायला लागलेलं. इफ एव्हरीवन नोज व्हॉट इज दिस, हे असे तोरम्स ठेवलेत ना, ते काय आहे? आपल्याकडे कसं कोकणात ठेवले जातात आठवणी म्हणून. हे काय आहे? कॅन एनीबडी टेल मी व्हॉट एक्झॅक्टली दिस इज? गाईज, निमू हा गावाचा आपण एंट्री करत आहोत. हे बघू रफ्तारने कशा चालत आहेत बघा. म्हणजे आम्ही काय करायचं, तडमडायचं काय भिकारी झाला. ते चालवतात ना गाडी, इकडे पण तेच असेल. संगार व्हॅलीतून ही नदी आली आहे आणि इकडे आहे ती इंडस व्हॅलीमधून. तर इंडस रिव्हर आणि संगार रिव्हरचं मिलन आहे निमो ह्या गावामध्ये. तर तुम्ही बघू शकता निमोच्या इथं संगार आणि इंडस रिव्हरचं मिलन किती आहे ना. आपण मॅग्नेटिक हिलच्या इथे पोहोचलो आहोत. 4:30 वाजलेत आणि आता मी इथून निघते. इकडे फक्त आहे ना बायकिंग रेसिंगचंच आहे. तुम्ही बघू शकता हे कसं व्हॅली आहे. मी इकडे चला जाऊया. मी ना गुरुद्वाराला आली आहे. हे बघा चारोई कलर. ओके, सो माझी मेघाचारी झाड तिकडे ठेवली आहे. सी बाईक्सच्या इथे मेघाचारी झाड.
कशी वाटते चिंटू? मेघाच्या रिझॉर्ट, यो यू रॉकेट बेबी. आणि आता आपण गुरुद्वाराला चाललोय. लेहला पोचायच्या आधी आपल्याला गुरुद्वारा लागतो, इथे जाणार आहे. 18 किलोमीटर इथून आहे. आताच आहे ना आपल्या पाठी मॅग्नेटिक हिल, ते ना गाड्या असे थांबले ना तर मग ते माउंटन्स इथे खेचल्या जातात. ते वाला पॉईंट आपण पाहिलं. त्याच्यानंतर गुरुद्वारा पाहून मी आता लेहच्या मार्केटमध्ये जाणार आहे. तिथे माझं हॉटेल आहे. प्री बुक्ड आहेत माझे हॉटेल सगळे. एकाला पैसे दिलेत, त्यांनी माझं हे ट्रिपचं सगळं बुकिंग फक्त केलेत. आणि ते लेहच्या नंतरला जे पासेस आहेत ना ते त्यांनीच काढलेत. मी जेव्हा जम्मूमध्ये एंट्री घेतली तेव्हा माझं पेट्रोल संपायला आलेलं, तर मग रिफिल पण केलं प्लस मग कॅरी पण केलं. त्याच्यानंतर श्रीनगरपर्यंत आहे ना मी काय रिफिल नाही केलं पेट्रोल, पण होतं. आणि नंतर श्रीनगरचा तो टनल गेला ना तेव्हा पेट्रोल आहे ना ईपर्यंत आलेलं. आणि मी आतमध्ये टनलच्या होती तोपर्यंत चाललं. नंतरला मग ते पेट्रोल पंप जे फर्स्ट श्रीनगर करून येताना भेटतं ना तिथे मी रिफिल केलं. आणि ते एक्स्ट्रा कॅरी केलं होतं बॉटलमध्ये, म्हणून मग मला प्रॉब्लेम नाही झाला. आता पण मी लडाख टू कारगिल टू लेह केलं. तर कारगिलला मी पेट्रोल पहिलंच फुल केलेलं. त्याच्यानंतर मग एक्स्ट्रा पण पेट्रोल होतं 1 लिटर परत. कारगिल जेव्हा मी एंट्री केली तेव्हा मी घेतलेला. आणि माझ्या गाडीने चांगला ॲव्हरेज दिल्याच्या कारणाने हे फुल होती टाकी. त्याच्यामध्ये मग मी ते राहिलेला पेट्रोल परत टाकले. परत अजून टाकी फुल आहे माझी. म्हणजे ॲव्हरेज गाडीने खूप छान दिलं आहे. 270 किलोमीटर क्रॉस करायचं होतं आपल्याला कारगिल टू लेह. तर अजून छान आहे. तर तुम्ही पण तसं प्लॅन करू शकता. जर तुम्ही कारगिलपासून ते लेह ट्रॅव्हल करत असाल तर ते पण स्कूटीने. बाईकचं मला माहीत नाही, सो प्लीज एक्सक्यूज. वेलकम टू लेह. वी आर ॲट लेह लडाख. वा, फायनली आपण लेहमध्ये एंट्री घेतली आहे. खुद्द लेहमध्ये. वाव, मेघाच्या रिझॉर्ट, वेल डन. वी आर द बेस्ट टीम. भाई चाललं एकदा लेह लडाख. सगळे बोलत असतात आमची वारी असते लडाख. केली बाबा ही पण वारी मी. कम्प्लिटेड. आय ऑल्सो कम्प्लिटेड लेह लडाख. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघ ना, जाऊ देत. आपल्याला स्पीड नाही मॅच करायची आहे. आपल्याला हॅपनिंग प्लेसेस पाहायचे. भारी वाटतं ना असं कोणी अप्रिशिएट केलं. अजून जोश येतो. मला वरून देव पण नुसता हलवतोय. जाईन ना मी कोणत्या तरी गाडीच्या समोर. काळजी घे रे माझी. असं काय करतो तू? हा, हनुमानाला नाव सांगेन मी. रोज जाते हनुमानाच्या मंदिरात शनिवारची. अरे 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 थांब ना यार. थांब ना 2 मिनिटं थांब. पोहोचू दे मग. तुला व्हायचंय तेवढं व्हा. आता मला चालू दे गाडी. ना 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 हॉटेल स्टे. संध्याकाळी 5 वाजता काल पोचली. 6 दिवसामध्ये लेह आपण पोचलो आहोत. आणि सकाळीच माझं आहे ना पित्त उचललं आहे, डोकं दुखतं आहे. तिकडे सगळे पराठेच मी खात होती. मी विचार केलेला की 18 डेज नो नॉनव्हेज, पण पराठेमध्ये लोक टाकतातच ना ऑइल, आणि ऑइल आणि मला पीनट्सनी ॲलर्जी आहे. तर मग जास्त ऑइलच्यामुळे प्रमाणामुळे ना
मला नुसतं हेडेक झाले आणि नुसतं येल्लो कलरच्या उलट्या होत्या. अरे नाही तर माझं डायक्लोजिनने होतं डोकं ठीक. लोकल फिरणार आहे लेचं. खूप डोकं दुखत आहे इथे आणि इथे, जस्ट बिकॉज ऑफ ॲसिडिटी एवढंच. बाकी मला हे लोकेशनचं काय प्रॉब्लेम नाही आले की हे होतं आहे ते होतं आहे, ब्रीदिंग अँड ऑल प्रॉब्लेम तेच आहे. बॉडी फिट असायलाच पाहिजे. फक्त हे ॲलर्जीज आहेत ना, जे ॲलर्जीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतं ते खाऊच नाही. मी तर दुधाची पण चहा 2दा घेतला. ब्लॅक टी प्रेफर करते मी, पण इथे अचानक दुधाची चहा समोर ठेवली गेली, सो आय वॉजंट हॅविंग एनी ऑप्शन. तर मी पियाली ती 2दा. सो दॅट्स द इश्यू. सो लेट्स गो, लोकल आपण फिरूया. ओके.